नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता आजी म्हणत असते, चिंटूचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्याबद्दल तर सात्विकाला काही माहितीच नाही आहे. आणि ज्या परिस्थितीत त्याचं लग्न झालं आहे ना, सात्विकाने ते कधी मान्यसुद्धा केलं नसतं. त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा ईश्वरी मळवट भरणार नाही, देवीची पूजा आणि घटस्थापना ती करणार नाही. मला हे मान्यच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंजली म्हणत असते, अगं पण आजी, हे सगळं आईने सुरू केलं आहे ना, मग ते चालू राहायला नको. तिचीच इच्छा होती की हे सगळं तिच्या सुनेने तिच्यानंतर करावं. राजशिर्केंच्या एकुलत्या एके सुनेने हे सगळं स्वतःहून करायला नको का? तेव्हा अर्णव म्हणत असतो, हे बघा, काहीही झालं तरीसुद्धा मी सिंदूर माझी बायको आहे, या घरची सून आहे, आणि आईने जे काही चालू केलं आहे ते आपण सुरू ठेवायला नको. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते की अगदी बरोबर, मला चिंटूचं पटतंय. आईने जी प्रथा सुरू केली आहे ती आपण सुरूच ठेवायला हवी. आता हा निर्णय काहींना मान्य आहे तर काहींना मान्य नाही आहे. मी काय म्हणते, आपण इथे आईला कौल द्यायला सांगूया, आईचा कौल घेऊया. जर इथे आईची इच्छा असेल तरच ईश्वरी पूजा करेल, नाहीतर ईश्वरी पूजा करणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई अगदी बरोबर बोलतेस तू. जर इथे आईची इच्छा असेल तरच मी सिंदूर पूजा करेल. कारण माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, तर इथे मी सिंदूरला पूजेचा मान मिळणं एवढं महत्त्वाचं नाही आहे. माझ्या आईची इच्छा काय आहे हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे इथे आई जो कौल देईल तो मलाही मान्य असेल आणि तो आपल्या सगळ्यांना मान्य करावा लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते, अरे पण अर्णव, तुला हे सगळं आवडत नाही ना, तुला तर हे सगळं पटतच नाही, तुझा विश्वास कुठे या गोष्टींवरती? तेव्हा अर्णव म्हणतो, मला माहिती आहे माझा विश्वास नाही आहे, पण तुमच्या सगळ्यांचा विश्वास आहे ना, तुम्ही मांडता ना हे सगळं, मग या गोष्टीवरती तरी विश्वास ठेवा, म्हणजे वाद होणार नाही. तेव्हा इथे सात्विकाचा फोटो लावला जातो. तेव्हा अंजली म्हणत असते की आई, आता तू कौल दे. जर इथे ईश्वरीने आता घटस्थापना करायची आहे, पूजा करायची असेल, तर हे जे फूल आहे ना ते उजव्या बाजूला पडेल, आणि जर तुझी इच्छा नसेल तर हे फूल डाव्या बाजूला पडेल, असं इकडे अंजली म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता फोटोवरती सात्विकाच्या वरच्या बाजूला फूल ठेवलं जातं आणि मग इथे अंजली सगळेजण आता हात जोडून उभे असतात. सात्विकाचा निर्णय काय असणार आहे तो अंतिम निर्णय असणार आहे. जर फूल उजव्या बाजूला पडलं तर ईश्वरी पूजा करणार, मग त्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करणार नाही, कुणीही तिला वावगं बोलणार नाही. तेव्हा इथे खूप वेळ होतो, पण आता फूल काही पडत नसतं. वल्लरी म्हणते, बघा, सात्विकाताईंची सुद्धा तीच इच्छा आहे की या मुलीने पूजा करू नये, म्हणून तर फूल पडत नाही आहे ना. तेव्हा मामा म्हणत असतात, अगं वल्लरी, इथे उभं राहून 1 मिनिटच झालं आहे, थोडा वेळ जरा धीर धर, फूल निदान पडू दे तरी. त्यानंतर प्रेक्षकांनो, उजव्या बाजूला नाही तर डाव्या बाजूला कुठेतरी फूल पडेल ना. आपल्याला सात्विकाताईचा निर्णय मान्य करायचा आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, उजव्या बाजूला आता फूल पडतं, उजव्या बाजूने कौल दिलेला असतो, म्हणजे सात्विकाची इच्छासुद्धा तीच असते. ती म्हणजे अंजली आणि अर्णव मामाची असते की इथे पूजा ईश्वरीच्या हातूनच झाली पाहिजे. तेव्हा अंजली म्हणते, आजी बघ, आईने सुद्धा कौल उजव्या बाजूनेच दिलाय. तेव्हा मामा म्हणतात, म्हणजे आता ईश्वरीच्या हातूनच पूजा होणार आणि तिच्या हातूनच घटस्थापना होणार. तेव्हा इथे ईश्वरी आपल्या आईचे शब्द तिला आठवतात, ईशू, अगं आपण ज्याला इथे मनाने आपलं मानतो ना, ते आपलीच होऊन जातात, त्याच्यामुळे मनाने नाती स्वीकार. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो की आता तुम्हाला सगळ्यांना तुमची उत्तरं मिळाली असतील. इथे मी सिंदूरने पूजा करावी अशी माझ्या आईची इच्छा आहे आणि तिची इच्छा पूर्ण होणारच. आणि तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट ऐका, माझं आणि मी सिंदूरचं लग्न विधिवत झालं आहे, ती माझी बायको या घरची सून आहे, त्याच्यामुळे आता सगळे मान सन्मान अधिकार तिला मिळायलाच हवी. ती पूजा करणार, घटस्थापना करणार, तिला सून म्हणून जे काही करायचं आहे ती सगळं करणार. त्याच्यामुळे प्लीज कुणीही तिला इथे नकार देत जाऊ नका, मला ते नाही आवडत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, ईश्वरीच्या विरोधात कुणी बोलायचं नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल.
तेव्हा प्रेक्षकांनो मामा म्हणतात, ईशू अगं सात्विकाताईचा आशीर्वाद घे. तेव्हा ईश्वरी सात्विकाचा आशीर्वाद घेत असताना आपल्या मनामध्ये म्हणत असते की आई, तुमची इच्छा असेल तर मी घरातले सगळे रीतिरिवाज, सण तिवार, पूजा अर्चा सगळ्या व्यवस्थित पार पाडेन. सून असल्याची सगळी कर्तव्य मी पार पाडेन. कधीही तुम्हाला निराश करणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरी रूममध्ये आलेले असतात. दोघेही सात्विकाचा आशीर्वाद घेतात, रूममध्ये येतात. तेव्हा अर्णव आता म्हणत असतो, काय झालं, स्टॅच्यू बनून माझ्याकडे का बघतेस? कारण ईश्वरी हाताची घडी घालून अर्णवकडे बघत असते. तेव्हा अर्णव इथे म्हणत असतो, काय झालं मिस इंदौर, माझ्याकडे असं का बघतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, मी तुम्हाला मूर्ख वाटते का, बावळट वाटते? मला सगळं काही कळतं आहे, तुमचं नक्की काय चाललं आहे ना, मला सगळं काही कळतं आहे. इथे माझ्या आईवडिलांबरोबर ज्या पद्धतीने गोडगोड बोलत होता, त्यांच्याबरोबर लिडो खेळत होता, मला इथे प्रेमाने खास भरवत होता, आता इथे सुद्धा सगळ्यांसमोर माझी बाजू घेत आहे, माझ्यासाठी भांडताय. हे सगळं तुम्ही का करताय ना, मला बरोबर कळतं आहे. मला इम्प्रेस करण्यासाठी करताय ना, माझ्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी करताय, बरोबर ना? तेव्हा अर्णव म्हणतो, मिस इंदौर, मी हे जे काही करतो आहे ते तुला इम्प्रेस करण्यासाठी किंवा मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी नाही. तुझे आई वडील आता आपली फॅमिली आहे. मी सुद्धा त्या घरचा जावई आहे. जावई हा मुलासारखा असतो. मग मला त्यांच्याबरोबर नीट वागायला, नीट बोलायला नको. आणि मी जे काही केलं ते नाटक केलेलं नाही आहे. मी मनापासून त्यांच्याशी चांगलं बोलत होतो आणि ते लोकांनासुद्धा ते आवडलं ना. मग तू का विनाकारण बोलतेस, तुला का राग येतो आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट, ते माझे आई वडील आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर गोड गोड बोलून तुम्ही इथे त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताय. माझ्या आईवडिलांना असं वाटतंय, अरे बापरे, अर्णव राजशिर्के किती चांगला आहे, आपली मुलगीच तर त्याच्याबरोबर भांडत असते, म्हणजे आपल्या मुलीलाच सांगितलं पाहिजे नीट वाग म्हणून, नीट बोल म्हणून, नाही का? म्हणजे तुम्ही तर सगळ्यांना चांगलेच वाटता, सगळ्यांच्या नजरेमध्ये तुम्ही हिरो आणि मी विलन बनायचं का? माझ्या आईवडिलांना जास्त आता स्वतःच्या मुलीपेक्षा तुमचं कौतुक वाटायला लागले, जावई किती चांगलं आहे म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, का तुला जेलसी होते का की तुझ्या आईवडिलांनी माझं कौतुक केलं म्हणून? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मग ठीक आहे ना, तुला जर एवढंच वाटत असेल तर तू तुझ्या घरी फोन कर आणि तुझ्या आईवडिलांना सांग की माझ्याबरोबर नीट बोलू नका म्हणून, जावयाबरोबर नीट बोलू नका असं सांग. ठीक आहे, तू नाही सांगत आहेस ना, मीच सांगतो की तुमच्या मुलीला आवडत नाही आहे तुम्ही माझ्याशी नीट बोलणं. घे ना, घे, तू सांग, नाही तर मीच सांगतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, ओ ओ, बास करा, बास करा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, का तुझे आईवडील माझ्याशी नीट बोलले हे तुला आवडलं नाही आहे ना, मग त्यांना फोन करून सांगायला नको, उगाच तुझी बडबड माझ्या कानाजवळ नॉनस्टॉप नको आहे. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, तुला अजून काही बोलायचं आहे? नाही, बोलायचं असेल तर बोल. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी तर 1 दिवस नॉनस्टॉप बोलू शकते. अर्णव म्हणतो, मला खात्री आहे, मला अजिबात डाऊट नाही आहे, तू 1 दिवस पूर्णपणे नॉनस्टॉप बोलू शकतेस. पण आता कसं आहे ना, डोकं तुझं गरम झालं आहे, ते जरा शांत कर. मी सुद्धा जातो आणि ते थंड पाण्याने अंघोळ करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी काही थंड पाण्याने अंघोळ वगैरे करणार नाही आहे, मला नाही त्याची गरज. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही गं, तुला मी बोलतसुद्धा नाही आहे, मी थंड पाण्याने अंघोळ करतो आहे. तुझ्या बडबडीमुळे माझं डोकं गरम झालं आहे ना, तेव्हा आता जातो आणि जरा डोकं शांत करण्याचा प्रयत्न करतो. कळलं का मिस इंदौर? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने ईश्वरीला गप्प केलेलं असतं. तो म्हणतो की जास्त आता बोलू नकोस, नाहीतर डोकं फुटेल तुझं, याला शांत करायला हवं आहे. गरम पाण्याने आंघोळ, जी मी करणारच आहे आता. आणि अर्णव इथे फ्रेश होण्यासाठी निघून जातो आणि ईश्वरीला गप्पच करतो. त्यानंतर इथे आजी म्हणत असते, अंजली आणि अर्णव हे दोघेजणं त्या ईश्वरीच्या समोर अगदी वाहवत चाललेत. दोघांना ईश्वरी पुढे काही दिसतच नाही आहे. काय बरोबर काय चूक याचा विचारसुद्धा करत नाही आहेत दोघेजणं. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अहो आई, ते दोघेजणं तर वाहवत गेलेलेच आहेत, पण मला तर आता एका गोष्टीची भीती वाटते. आता या मुलीमुळे आपल्याला या घरातून हकलून नाही दिलं म्हणजे मिळवलं. आणि आता तुम्हीच मला सांगा, इथे आता सात्विकाताईंनी कौल दिला, पण त्या कौलवरती किती विश्वास ठेवायचा हे आपण ठरवायला नको का? तेव्हा आजी म्हणते, पण वल्लरी, अगं कौल तर एकदम व्यवस्थितच दिला होता ना, तू बघितलंस ना, कौल एकदम स्पष्टपणेच दिला होता. तेव्हा वल्लरी म्हणते, हो दिला होता ना, पण आता करायचं काय? सात्विकाताईंची इच्छा म्हणून आपण गप्प बसलो, पण मला तर भीती वाटायला लागली की अर्णव आता त्या मुलीचंच सगळं ऐकतो, तिच्या नादाला लागून
जर त्याने आपल्याला या घरातूनच बाहेर काढलं तर? कारण आतापर्यंत अर्णव कुणाचा एक शब्दसुद्धा ऐकत नव्हता, सगळं आपलं मनाने करायचा. पण आता सगळं त्या ईश्वरीचं ऐकतोय. ईश्वरी म्हणाली तर बोलतो, ईश्वरी म्हणाली तर गप्प बसतो आणि तिच्यासाठी आपल्याशी भांडतो. मग आता आपण काय बोलायचं? मला तर खूप भीती वाटते आई. आणि इथे जी काही आता गुरुजींनी भविष्यवाणी केले, जे काही भाकीत केले, ते तर तुम्हाला माहितीच आहे ना. ती मुलगी जर या घरामध्ये आली अर्णवची बायको म्हणून, तर घरावरती तर संकट येईलच, पण अर्णवच्या आयुष्यावरती सुद्धा संकट येईल असं सांगण्यात तर आलं आहे ना. तेव्हा वल्लरी म्हणते, आई, त्या ईश्वरीमुळे आपल्या घरावरती किंवा अर्णववरती काही संकट आलं तर आपण काय करायचो? म्हणून मला भीती वाटते. जर आपल्यालाच त्या दोघांनी मिळून या घरातून बाहेर काढलं तर मात्र आपण काही करू शकणार नाही. सत्ता सगळी अर्णवनंतर त्या मुलीच्या तर हातात जाणार आहे ना. बरोबर की नाही आई? तेव्हा इथे वल्लरी मुद्दामूनच आजीला घाबरवत असते, जेणेकरून इथे आजी काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल, ईश्वरीला घरातून बाहेर वगैरे काढण्याचा विचार करेल, असा प्लॅन इथे वल्लरीचा असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो वल्लरी म्हणते, चला आता ओल्ड लेडीच्या मनामध्ये खूपच जास्त भीती भरली आहे मी. आता याचा फायदा एकच होईल, त्या ईश्वरीला या घरातून कसं बाहेर काढलं जाईल आणि अर्णवच्या आयुष्यातून याचा विचार आता केला जात असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव पूजेसाठी छान तयार झालेला असतो. तेव्हा तिथे ईश्वरीसुद्धा येते. ईश्वरीला आता आरशाच्या समोर उभं राहायचं असतं. अर्णव उभा असल्यामुळे ती इथे त्याला खुणावत असते. असं करत असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय झालं, काय झालं, औषध घे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, मनामध्ये औषध वगैरे घ्यायची गरज नाही आहे, बाजूला व्हा. तेव्हा इथे ईश्वरी मागून आरशात बघण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला तिचा चेहरा दिसतच नसतो, कारण अर्णव हा मध्ये उभा राहिलेला असतो. ईश्वरी आता खुणावत असते, पण अर्णव मुद्दामूनच बाजूला होत नाही, कारण ईश्वरी अर्णवला आवाज देत नसते. ते अर्णवच्या लक्षात येतं आणि म्हणूनच तो बाजूला होत नाही. पण नंतरला ईश्वरी आता मागून त्याच्या समोर येऊन उभी राहते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सुंदर काय आहे, मी तयार होतोय ना, तू मध्ये येऊन का उभी राहिलीस? तेव्हा ईश्वरी म्हणते, मला पण तयार व्हायचं आहे, पूजेला जायचं आहे ना. एकतर माझे केस ओले आहेत, ते सुकवायला नको, मला उशीर लागेल मग. तेव्हा अर्णव म्हणत असतो, अगं मग लवकर तयार व्हायचं ना, पूजेला जायचं आहे तर मध्ये कशाला यायचं माझ्या. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला काही हौस नाही आहे, कळलं ना, पण आता तयार व्हायचं आहे, मग आता केस धुवायला नको, पूजेला बसायचं आहे ना. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा इथे आता वाद घालत असतात. ईश्वरी बघा कशी चिडले आणि अर्णवकडे आता रागाने बघत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, हो लवकर तयार. तेव्हा ती इथे आता केस पुसायला घेते. केस तिचे खूप ओले असतात. तेव्हा ती इथे केस झाडत असताना तिच्या केसांचं पाणी अर्णवच्या तोंडाकडे उडतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मामा म्हणत असतात की अंजली, तुला हे बघ, जे जे काही हवं होतं ते सगळं मी आणून दिलं आहे. आकाशने सुद्धा बरंच काही आणलं आहे, पण तुला अजून काही पूजेसाठी हवं असेल ना, स्वतः दगदग करायची नाही. जे काही तुला हवं असेल आम्हाला सांगायचं, मला सांगायचं, तुला जे हवं आहे ते मी तुला आणून देईन. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, मामा मला काहीही नको आहे आता, जे काही हवं होतं तू सगळं आणून दिलेस, आता खरंच काही नको. आणि जर काही लागलं तर मी तुलाच सांगेन, बाकी कुणाला सांगणार आहे. मामा म्हणतात, ठीक आहे, अगं तू एवढी तयारी केलीस तीच खूप आहे, जास्त दगदग तू करू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आलेली असते लावण्या. लावण्य आल्यानंतर इथे मामा आणि अंजली यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. मात्र वल्लरी खूपच जास्त खुश होते. वल्लरी म्हणते, लावण्या अगं तू इथे ये ना, ये लावण्या ये. तेव्हा प्रेक्षकांनो लावण्या लगेचच तिथे येते आणि म्हणत असते की आज इथे खड बसणार आहेत ना, तेव्हा देवीचा आशीर्वाद घ्यायला आले. तेव्हा इकडे वल्लरी म्हणत असते, लावण्या तू एकदम बरोबरच केलंस, इथे आलीस ती. अगं तू आलीस, खरंच तुला भेटून खूप आनंद झाला आणि बरं झाला तू इथे आलीस. अगं तुझंच घर आहे, येस जा ना अधूनमधून. तेव्हा लावण्या म्हणत असते, नाही तुम्हाला आनंद झाला मी इथे आल्याचा, देवी याचा आशीर्वाद घ्यायलाच मी आली आहे, पण इथे बाकीच्या लोकांना माझं काही पडलेलंच नाही आहे. मला तर असं वाटतं आहे मी इथे आली आहे हे बघून त्यांना आनंदसुद्धा झालेला दिसत नाही. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अगं लावण्या
असं खरंच काही नाही आहे. अगं बरं झालं तू इथे उलट आलीस. मनामध्ये कुठलाही राग न ठेवता आलीस ना, हे खरंच खूप बरं झालं. तेव्हा प्रेक्षकांनो लावण्या म्हणत असते की मला तर यायचंच होतं. आज घड बसलं ते समजलं, तेव्हा विचार केला की देवाचा आशीर्वाद घेऊया. म्हणून तर मी इथे आली आहे ना. तेव्हा इथे मामा म्हणतात, अगं लावण्या, देवाचा आशीर्वाद घ्यायला आलीस ना, हे तू खरंच खूप छान केलंस हां. मी तर देवाकडे हीच प्रार्थना करतो की लावण्याला सुद्धा लवकरात लवकर चांगला नवरा मिळू दे. असंच मी आता देवाला बोलणार आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, लावण्या, तुला भेटून खरंच खूप आनंद झाला. खरं सांगते मी. चल आता या लोकांचं चालू दे. तू माझ्या रूममध्ये चल. आपण दोघीजणी छान बसून गप्पा मारूया. चल जाऊया आपण. तेव्हा इथे अंजली म्हणते, बरं बरं जा. तुम्ही दोघीजणी गप्पा मारा. लावण्या, तू खरंच इथे आलीस ना, आम्हाला खूपच आनंद झाला आहे. तेव्हा इथे वल्लरी लावण्याला आपल्या रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा मामा म्हणत असतात, अंजली बघतेस ना, लावण्यावरती प्रेम किती उतून जाते ते बघतेस ना. तेव्हा अंजली म्हणते, मामा जाऊ दे रे, त्या दोघींचं आधीपासूनच खूप जमतं, तुला माहिती आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अर्णव ईश्वरीसाठी हेअर ड्रायर घेऊन येतो आणि म्हणतो, मी सिंदूर हे घे, आता तुला तयार व्हायला उशीर होईल, केस खूप ओले आहेत ना, हेअर ड्रायर घे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नको मला, आम्हाला याची गरज नाही आहे. हेअर ड्रायर वगैरे सवय नाही आहे ना आम्हाला, आम्ही उन्हामध्येच केस सुकवतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, नाही पण आता उन्हामध्ये केस सुकवायला गेलीस तर पूजेसाठी अजून उशीर होईल ना, याची सवय नाही आहे तर आता करून घे. आपल्याकडे हेअर ड्रायर आहे, त्याने इथे केस आता सुकव. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव तिला हेअर ड्रायर देतो ती आणि इथे चालू वगैरे करून देतो प्रेक्षकांनो. तेव्हा ईश्वरी बघा हेअर ड्रायर आता वापरायला घेते. तिला जो काय इथे शॉक लागतो आणि हेअर ड्रायर तिच्या हातातून खाली पडतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी ओरडते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते, मुद्दामून केलं ना तुम्ही हे. नाही, मला आधीच कळायला हवं होतं. तुम्ही कधी माझ्याबद्दल चांगला विचार करूच शकत नाही. हा हेअर ड्रायर नव्हता, तुमचं हत्यार होतं, हत्यार, मला शिक्षा देण्यासाठी. म्हणूनच मला शॉक बसला ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बघू दे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नको, सोडा माझा हात. अर्णव म्हणतो, मी सिंदूर एक मिनिट बघू दे मला कुठे शॉक लागला आणि मला खरंच माहिती नव्हतं त्याची वायर बिघडली. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि तिच्या हाताला हळूवारपणे फुंकर मारत असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, तुमचा हेअर ड्रायर मी घ्यायलाच नको होता. इथे आहे ना उन्हात जाऊनच मी केस सुकवायला हवे होते. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही तेच करतो. एक काम कर, आता वरती गच्चीवरती जा. गच्चीवरती गेलीस ना की केसांना ऊनसुद्धा लागेल आणि तुझ्या मेंदूलासुद्धा जरा ऊन लागेल. जो मेंदू तुझा सारखा सारखा इथे तापत असतो ना, त्यालासुद्धा जरा कडक करून घे. कळतंय का. आणि एका बाजूला अर्णव ईश्वरीची खूपच जास्त काळजी घेत असतो. तिच्या हाताला इथे फुंकर मारत असतो. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत असते. अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघत असतो आणि तिची काळजीसुद्धा घेत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते, बास झाला आता, मला तयारसुद्धा व्हायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीकडे बघत असताना हळूवारपणे तिच्या चेहऱ्यावरती जे केस आलेले असतात ते अर्णव आता बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, बास झालं, चिटिंग करता येतं आता, चिटिंग. इथे अर्णव म्हणत असतो, काय झालं, मी काय चिटिंग केली आता. इथे मी काही चान्स वगैरे मारत नाही आहे, कळलं ना. 1000 मुली मागे आहेत माझ्या. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो ना, मग 1000 मुली तुमच्या जर मागे होत्या तर त्यांच्याशीच लग्न करायचं ना. तेव्हा अर्णव म्हणतो, 1000 मुलींशी लग्न करायचं आणि हे चालतं का. 1000 मुलींशी लग्न केलेलं तुलासुद्धा चालणार आहे वाटतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हां मग काय, आता तुम्हीच म्हणालात ना 1000 मुली मागे आहेत, मग त्यांच्याशी लग्न करायचं, माझ्याशी कशाला करायचं. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं जा, एक काम कर, आता गच्चीवरती जा आणि केस तुझे कसे सुकवायचे ते सुकव. तेव्हा अर्णव तो हेअर ड्रायर घेऊन आता बाहेर जातो आणि म्हणतो, गणेश काका हा हेअर ड्रायर घ्या बरं. तरी ते हेअर ड्रायर आता गणेश काकांकडे देऊन तो रिपेअर करायला सांगतो. त्याची वायर खराब झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता वल्लरी लावण्याला म्हणत असते की हा कापूर आहे, हा कापूर आहे ना, तो जास्तीचा टाकला तर पूर्णपणे आग ही हातावरती येईल. पण त्या कापूरमध्ये तिने काहीतरी मिक्स केलेलं असतं जेणेकरून पेट खूपच जास्त घेईल आणि हातावरती आग येईल असा तिचा प्लॅन असतो. आणि म्हणूनच लावण्य तिच्या प्लॅनमध्ये सहभाग घेते
आणि मग काय ह्या कापूरमुळे ईश्वरीला त्रास व्हायला हवा अशी त्यांची इच्छा असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णवने ईश्वरीसाठी गजरा आणलेला असतो. तो म्हणतो हा घे गजरा. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही आणलेला गजरा मला नको आहे. अर्णव म्हणतो ताईने दिलाय. तेव्हा ती गजरा घेते आणि तो लावते आणि म्हणते मी आणलेला गजरा छान दिसतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते पण हा तर अंजली ताईने दिलाय ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो हो दिलाय ताईने पण आणलाय तर मीच ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने तो गजरा लावलेला असतो. खूप सुंदर ती दिसत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता ईश्वरी तर तयार झालेली असते आणि पूजेला गेल्यानंतर जो कापूर इथे वल्लरीने आणलेला असतो ईश्वरीला त्रास द्यायला, तो कापूर आता अर्णवच्या हातामध्ये असतो. तेव्हा लावण्य खूपच जास्त घाबरते कारण त्याचा त्रास ईश्वरीला नाही अर्णवला होणार असतो.